नमस्कार, जय हिंद. मी गणेश अंधारे. आज या ठिकाणी एक असा महत्त्वाचा विषय मी या ठिकाणी घेऊन आलो आहे की तो अतिशय चिंताजनक विषय असा आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचे असणारे प्रभू येशू ह्यांच्या धर्माबद्दलची जागृती करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात लवकरच धर्माचं परिवर्तन होणं हे निश्चित आहे, म्हणजे आलेल्या भाविकांकडून, माणसांकडून. आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की जो प्रत्येक व्यक्ती ह्या ठिकाणी येतोय तो कोणत्याही समाजाचा असो, तो मुस्लिम असो, हिंदू असो, मराठा असो, कोळी असो, धनगर असो, माळी असो, कोणीही असो, पण ह्या ठिकाणी मला असा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक जाती धर्मामध्ये त्या प्रत्येक महापुरुषांनी, संतांनी, महंतांनी, देवतांनी त्या ठिकाणी खूप ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं असताना ह्या ठिकाणी ह्या गोष्टीची गरज का पडायला लागली? त्याचं कारण म्हणजे फक्त अंधश्रद्धा लोकांच्या डोक्यात घालून ह्या ठिकाणी धर्म परिवर्तन करून घेणं, आणि त्याचा फटका येणाऱ्या काळामध्ये हा लवकरच आपल्याला मौजे, शेकापूर तालुका, भूम, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज माझ्या विरुद्ध कोणी काही बोललं तरी काही हरकत नाही, पण आम्ही कोणत्याही धर्माचं परिवर्तन, एखाद्या धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन आम्ही होऊ देणार नाहीत. कारण ज्या धर्मामध्ये आपण आहात, ज्या जातीमध्ये आपण आहात, त्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की देवी देवता असतील, संत महंत असतील, त्यांनी तुमच्यासाठी खूप काय दिलेलं आहे. परंतु तुम्ही ते सोडून जर अशा पद्धतीनं अंधश्रद्धेच्या मागे जर आपण लागलात तर निश्चितच तुमचा जो जाती धर्म असेल तो बुडल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी सांगायचं आहे, जो भारत देश संविधानानं चालतो त्या संविधानानं सुद्धा सांगितलं की तुम्ही ज्या जाती धर्मात आहात, ज्या जाती धर्मात जन्माला आलात, त्या जाती धर्माचा तुम्ही गौरव केला पाहिजे. त्या जाती धर्मातले मगाशी सांगितल्याप्रमाणे देवी देवता असतील, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. आज आपण ते न करता, त्या महापुरुषांचे विचार न घेता कुठेतरी आपण अंधश्रद्धेच्या दिशेने चाललोय. ही अंधश्रद्धेच्या दिशेनं चालू झालेली एक वाटचाल आहे, म्हणून ही प्रशासनाने लवकरात लवकर बंद करावं लागेल. अहो, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितलं की ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्याच ठिकाणी तुमचा मृत्यू झाला पाहिजे, म्हणजे त्या जाती धर्मात तुमचा मृत्यू झाला पाहिजे, आणि तुम्ही त्या जाती धर्मात जन्माला आलात त्याचं नावाचा गौरव केला पाहिजे. आणि त्या गौरवामुळेच तुमच्या कर्तृत्वाला किंमत असते, आणि ती किंमत कुठेतरी आपण हरवत चाललोय असं मला ह्या ठिकाणी वाटतं. मी छत्रपती शिवरायांचा एक मावळा आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिकवण दिली. काय शिकवण दिली? तर 18 पगड जातीच्या लोकांचं संरक्षण करणे. मग तो मुस्लिम असेल, मराठा असेल, धनगर, माळी, साळी, कोळी, चांभार, बौद्ध, महार कोणीही असेल, त्यांचं संरक्षण करणे आणि त्यांना त्या जाती धर्माचं त्या ठिकाणी कार्य करायला लावणे, प्रेरणा देणे, हेच आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. म्हणून आज जे माझ्या पाठीमागं घडतं हे अतिशय चुकीचं आहे आणि निंदनीय आहे. लवकरात लवकर माझी जर व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचली असेल तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन ह्या ठिकाणचा जो कार्यक्रम आहे तो बंद करणे अतिशय गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर मौजे ग्रामपंचायत असेल, शेकापूर, त्यांनी देखील या गोष्टीची दखल घेऊन हा कार्यक्रम ह्या ठिकाणचा बंद करण्यात यावा, हे मी प्रशासनाला विनंती करतोय. जय हिंद, जय भारत.